तुम साथ हो तो क्या ये कमी है, पास हो लेकिन दूरी अभी है। तर म्हणेल की प्रत्येक स्त्रीने स्वार्थी असायला हवं, कारण जबाबदाऱ्याच्या ओझ्याखाली ती इतकी दबलेली आहे की तिला माहितीच नाही की ती काय करते नेमकं. कारण 20 वर्षानंतर ती स्वतःला खूप कोसणार आहे. आज जे काही ती करते ना त्याला ती जबाबदारी म्हणते. सो कॉल्ड ती तिचं कल्चर जपणं, तिची संस्कृती जपणं, तिला जे आई वडिलांनी संस्कार लावले ती घरच्यांचं बघायचं, जबाबदारी सांभाळायची, मुलांना मोठं करायचंय. तर याच्यामध्ये ज्यावेळेस ती 20 वर्षानंतर स्वतःकडे पाहिल ना तर त्यावेळेस ती झिरो असणार आहे एक स्त्री म्हणून स्वतःसाठी. तर म्हणून मी म्हणेन की प्रत्येक स्त्रीने ही स्वार्थी असलं पाहिजे. आणि का स्वार्थी असू नये, का स्वार्थी असेल ती जर तिच्या हेल्थ बाबतीत स्वार्थी असेल, तिच्या कले बाबतीत स्वार्थी असेल आणि तिची हेल्थ चांगली असेल तर पूर्ण घर निरोगी राहील. एक आजारी स्त्री पूर्ण घराचा हे सांभाळ करू शकत नाही. त्याच्यामुळे तिने तिच्या हेल्थवर काम केलं पाहिजे, तिच्या कलेवरती काम केलं पाहिजे. टॉप मोस्ट सगळ्यात महत्वाचं तिने काय दिलं पाहिजे ना कोणत्या गोष्टीला, तर ते म्हणजे तिच्या करिअरला. ती तिचं घर सांभाळून पण अर्निंग केलं पाहिजे. कारण समाजामध्ये जर मान प्रतिष्ठा, ओळख, अस्मिता वगैरे जपायची असेल ना तर खिशात पैसा असला पाहिजे आणि तो स्वतःचा असला पाहिजे. आजच्या पिढीकडे मोबाईल, लॅपटॉप आणि अनलिमिटेड इंटरनेट ऍक्सेस आहे, पण तरीही त्या माध्यमातून तुम्ही एकही रुपये कमवत नसाल तर त्याचा उपयोग तरी काय. तंत्रज्ञान आपल्या हातात आहे, संधी आपल्या समोर आहे, पण प्रश्न एवढाच आहे की तुम्ही त्याचा योग्य उपयोग करताय का. आणि हाच तो काळ आहे ज्यात घर बसल्या बसल्या पैसे कमवता येतात आणि आपली स्वप्ने पूर्ण करता येतात. तर लेडीज, तुमच्या हातातील ताकद ओळखा आणि स्वतःचं भविष्य घडवा. आजच रियांशला जॉईन करा आणि घर बसल्या पैसे कमवा, कारण अजूनही वेळ गेलेला नाही. तयार असाल तर कमेंट करा, मी तयार आहे. सेल्फिश होणं खूप लोक वेगळ्या पद्धतीने पाहतात की बाबा म्हणजे नाही का, मिडल क्लास फॅमिलीमध्ये जनरली बघितलं जातं की एक हाऊसवाईफ आहे, तिने घरचंच पाहिलं पाहिजे, सगळ्या जबाबदाऱ्या तिनेच केल्या पाहिजे, ब्ला 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 ब्ला, या सगळ्या गोष्टी तिनेच केल्या पाहिजे, हे तिला मानांकन दिलेले आहेत. पण मी म्हणते की सोसायटीच्या या सापळ्यामध्ये अडकू नका. मैत्रिणींना बाहेर या, तुमचं पण काहीतरी आयुष्य आहे, तुम्हाला पण काहीतरी जगायचं. जी गाठोडं बांधलेलं स्वप्नांचं होतं ना ते बाहेर काढा, धूळ खात होतं त्याला बाजूला हटवा आणि तुमची ती स्वप्न जगा खऱ्या अर्थाने. आणि त्या जगण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची काही हेल्प हवी असेल, कुठल्याही प्रकारचं तुम्हाला बिझनेस करायचा असेल तर नक्कीच मला कॉन्टॅक्ट करा. मी सदैव तुमच्यासोबत असते. आणि फक्त सोशल मीडियाचा वापर करूनच आज रियांशमध्ये जे काही घवघवीत यश मला मिळालंय ते फक्त सोशल मीडियाचा वापर. व्हॉट्सअप, युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम या सगळ्यांचा पुरेपूर मी वापर केलाय, पुरेपूर प्रमोशन केलंय स्वतःचं, कंपनीचं, माझ्या प्रोडक्टचं, रिझल्टचं, माझ्या टीमचं. मी इनफॅक्ट ऑल ओव्हर म्हणजे चारही बाजूंनी सोशल मीडियाचा खूप चांगला वापर केलाय माझ्या कामासाठी आणि त्याचा खूप चांगला बेनिफिट झालाय. जर दिवसभरातल्या 24 तासात बघितलं गेलं तर जवळजवळ 30 ते 35 कॉल मला सोशल मीडियातून येतात आणि जवळजवळ 2 ते 3 लीड्स मला तिथून रोज मिळत असतात. का छान वापर मला तिथे मिळालाय. दुसरी गोष्ट, माझ्या कंपनीमध्ये म्हणजे आपल्या रियांशमध्ये ज्या फर्स्ट लेडी डायमंड आहेत आमच्या सोनाली अवचर मॅडम, सोनाली अवचर मॅडम ह्या 10th पास आहेत. पण 10th पास मुलीने आज असा काही कारभार केलाय फक्त आणि फक्त सोशल मीडियाचा वापर करून. कुठेही त्या फील्डवर गेल्या नाही, कधीच गेल्या नाही, पण सोशल मीडियाचा वापर करून आज त्या फर्स्ट लेडी डायमंड ही पदवी हासिल केली. तर मी तर म्हणेन की याच्यासारखं पर्याय नाही, हे रिव्होल्युशन आहे. प्रत्येक स्त्रीने त्याचा वापर केलाच पाहिजे. आणि टेक्नॉलॉजीचा वापर फक्त चॅटिंग पुरतं, गप्पा मारण्यापुरतं व्हायला नको. तो करिअर मध्ये प्रोडक्टिव्ह गोष्टींसाठी पण त्याचा विचार व्हायला पाहिजे असं मला. सक्सेसफुल एंटरप्रेन्योर व्हायचे तर या 3 चुका बिलकुल करू नका, कारण या 3 चुका तुमचं आयुष्य मागे खेचतील. अनेक महिला या चुका करतात आणि नंतर म्हणतात माझ्याच्याने होतच नाही. चला पाहूयात या चुका कोणत्या आहेत ते. चूक नंबर 1, स्वतःला कमी समज. लक्षात ठेवा, तुमचा आत्मविश्वास हेच तुमचं सर्वात मोठं इन्व्हेस्टमेंट आहे. चूक नंबर 2, लोक काय म्हणतील याची भीती. आणि यश मिळवायचं असेल तर भीती बाहेर टाकणं गरजेचं आहे. आणि चूक नंबर 3, सतत नवीन गोष्टी शिकणं थांबवणं. सोशल मीडिया असो, कम्युनिकेशन स्किल असो किंवा सतत काहीतरी नवीन शिकत राहणं कधीच थांबू नका. आणि या चुका जर तुम्ही टाळल्या तर 2025 तुमच्यासाठी नक्कीच यशस्वी वर्ष ठरेल.
सके तो रोके कोई, मैं बना हूँ वो जीतने के लिए, जीतने के लिए, हाँ यार।